आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आपण नेहमीच चांगल्या माणसांबरोबर असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी मुलाशी, त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी तर होत राहतीलच, व्हायलाच पाहिजेत, लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण. पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की संतोष कसा म्हणजे त्याचं चांगुलपण कसं टिकवायचं आणि काय संदर्भात करायचं त्याचं आत्ताच काय बोलत नाही, पण संतोष राहील आमच्याबरोबर. त्याच्यावर खूप बोललं गेले, खूप म्हणजे 24 तास त्याच्यावरती बोललं गेलं जातं. आपण फक्त ह्या काय माहिती आहे की एक माणूस मरतो परत तो रोज रोज मरतो. आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो, पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातोय ना, तर तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे. आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही, ते तर आपोआप होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही. तर ते लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा आणि एक त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे बस. कोणाला काही सांगावं असं आपण कोणी नाही आहोत, आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मी दादांना काय सांगून त्यांनी काय करावं इतपत काही असं वाटत नाही मला. एक माहिती म्हणून तरी अशी भेट झाली हे कळेलच ना त्यांना. मला फक्त यांची काळजी होती, भेटायचं होतं, बाकी काय नाही. काय होतं की गोष्टी परत परत जेवढ्या अंगावर येतात त्या परत परत त्रासदायक असतात ना, तो त्रास कमी व्हावा एवढीच इच्छा आहे.